5 ऑक्टोबरला राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर राज्यभरातल्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची घेणार भेट। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा महत्त्वाचा दौरा। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची लवकरच पुन्हा दिल्लीमध्ये बैठक। छत्रपती संभाजीनगरमधल्या शहांसोबतच्या बैठकीत जागा वाटपाबद्दल तत्वतः चर्चा झाल्याची माहिती। महायुतीच्या नेत्यांची पुन्हा मुंबईमध्ये उद्या बैठक। अमित शहांसोबत झालेल्या चर्चेनंतर ज्या जागांबाबत अजूनही निर्णय झाला नाहीये त्या जागांबाबत उद्या पुन्हा एकदा बैठकीमध्ये चर्चा, अशी माहिती। अमित शहांसोबत महायुतीची बैठक। अद्याप 90 जागी तिढा असल्याची सूत्रांची माहिती। तिढा असलेल्या जागांवर 2 दिवसात तोडगा काढावा, अमित शहांच्या सूचना। अमित शहा आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये बंद दाराआड चर्चा। आगामी विधानसभेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती। जागा वाटपासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बैठक। सुमारे 2.5 तास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची शहांसोबत चर्चा। शहांचा विदर्भासाठी 45+चा नारा। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, त्यामुळे मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकेल। विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त। मोदी शहा जितक्या वेळ विदर्भात येतील तितकं भाजपचं नुकसान होईल, असाही टोला। महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातून गेली आहे। मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राऊतांची टीका। 2024च्या निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा गळा कापला जाईल, अजित पवारांचा काटा काढला जाईल, राऊतांचा हल्लाबोल। महायुतीची 20% मतं घटणार, महायुती 100चा आकडाही पार करणार नाही, राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांची टोलेबाजी। आदित्य ठाकरे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली, मंडणगड भागात आदित्य ठाकरे यांचा दौरा। नाशिकच्या देवळालीमध्ये जयंत पाटील यांनी घेतली इच्छुक उमेदवारांची ओळख परेड। इच्छुकांची भाऊगर्दी, स्टेजवर बोलावून कार्यकर्त्यांना करायला लावलं अभिवादन। हिंगोलीमध्ये नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी लावले बॅनर। चिंचवडमधील अजित पवार समर्थकांकडून अजितदादांचीच कोंडी। भाजपच्या वाटेची चिंचवड विधानसभा जागा घ्या, अन्यथा येत्या 4 ते 5 दिवसात मवियात प्रवेश करू, समर्थकांचा दादांना इशारा। भंडाऱ्यामध्ये ठाकरे गटातल्या 5 पदाधिकाऱ्यांच्या उचलबांगडीनंतर अंतर्गत कलह। बाजूने एकटा केलेली कारवाई चुकीची, विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसेल। निलंबित जिल्हा संपर्क प्रमुख नरेश डहारे यांचा पक्ष नेतृत्वाला इशारा। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ फड शरद पवार गटात। परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंविरोधात उमेदवारीची शक्यता। भाजपच्या मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट। अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची शक्यता असल्यानं पिचड तुतारी हाती घेण्याच्या तयारीत। काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांची मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका। आदिवासींविरोधात निर्णय घेणाऱ्या सरकार आणि पक्षांना गाडा, असं केलं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।